पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळीतील ऐतिहासिक बुरुज संवर्धनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। शिवसेना नेते महेश साठे यांच्या पुढाकाराने या कामाला सुरुवात झाली। चंद्रपूरमध्ये वेस्टर्न कोलफील्ड्स कंपनी कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी पदयात्रा काढून तातडीने योग्य मोबदला देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली। वाशिमच्या शिरपूर बस स्थानक परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने स्वच्छता करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींमुळे उजनी धरणाचं पाणी दूषित होतंय, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी देवी चरणी भाविकांना 5.5 तोळे सोनं अर्पण केलं। त्यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं देवणगाव कुटुंबियांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरातील दैत्य सुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक होतो। आजपासून या मंदिरात पुढील काही दिवस दैत्य सुदनाच्या मूर्तीवर सूर्यकिरण थेट प्रकाशझोत टाकणार आहेत। त्यामुळे लोणार परिसरातील या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। सांगलीमध्ये उष्णतेमुळे फुलांचं उत्पादन घटलेलं आहे। यावेळी मोगरा फुलांना दुप्पट दर मिळत असल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। परभणीमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांसाठी लागणारा हिरवा आणि कोरडा चाऱ्याचे दर वाढलेत। त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसतोय। सांगलीमध्ये अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात रविवारी चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। रत्नागिरी नागपूर महाराष्ट्र इथल्या महामार्गावर कृष्णा नदीवरील पुलावर हे आंदोलन केलं जाणार आहे। भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी आज सपत्नीक शिर्डीमध्ये साई दर्शनाला हजेरी लावली। सूर्यकुमार यादव आणि त्याचा परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत। वर्षभरात एकदा तरी ते शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येतात। पुण्यातील एक प्रकार समोर आला आहे। रविवार पेठेतील एका इमारतीमध्ये गाय चक्क दुसऱ्या मजल्यावर चढली, मात्र उतरायचं कसं हेच समजत नसल्यानं बिचारी तिथे अडकून पडली। यावेळी ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळाला। नयनतारा वाघिणीवरील हक्कासाठी वाघांमध्ये भीषण झुंज झाली। या संघर्षात छोट्या मटक्यानं ब्रह्मा नावाच्या वाघाचा खेळ खल्लास केला। रामदेगी हा परिसर छोटा मटका नावाच्या वाघाचा होता, पण ब्रह्मा नावाचा वाघ नयनतारा वाघिणीसाठी या भागात सतत येत असल्यानं दोघांमध्ये तीव्र संघर्ष झाला। यात ब्रह्मा वाघाचा मृत्यू झाला, तर छोटा मटकाही गंभीर जखमी झाला। शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडीमध्ये ऊसतोड सुरू असताना 3 बिबट्यांचे बछडे आढळले। या बिबट्याच्या बछड्यांना वनविभाग आणि प्राणी मित्रांच्या मदतीनं पुन्हा त्यांच्या आईकडे सोपवण्यात आलंय। यावेळी त्यांच्या पुनर्मिलनाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झालाय। पुणे विद्यापीठातील जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघाले। फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले होते, त्यामध्ये रबर निघाले, तर विद्यापीठाकडून या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले। नाशकातील एका तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। भर रस्त्यामध्ये थांबून तरुणीनं राडा घातला। तरुणीनं घातलेल्या गोंधळामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली, तर या तरुणीनं मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जातो। वाशिमच्या रिधोरा राजोरा खैरखेडा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर रस्त्याचं काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला। अमळनेरमध्ये मालगाडीचा अपघात झाल्यानंतर धरणगाव रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद हिसार आणि उधना जयनगर एक्सप्रेस रात्रभर थांबून होती। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी खिचडी, पाणी आणि औषधांची व्यवस्था करत रात्रभर हजारो प्रवाशांना सेवा दिली। शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक हे बेमुदत संपावर गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। तर ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शनापासून वंचित राहावं लागणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पालिकेनं 50% नाले सफाईचा दावा केलाय, पण प्रत्यक्षात ओढे नाले साफ केलेच नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरी वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरेल अशी भीती व्यक्त केली जाते आणि पालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।
जळगाव जिल्ह्यातील 3 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू सदृश 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली। या तपासणी दरम्यान 3 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आला। यासाठी पालिकेने योग्य ती उपाययोजना करावी असे आदेश देण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथं क्रीडा संकुल बांधण्यात आलं आहे। यासाठी तब्बल 3 कोटींचा खर्च करण्यात आलाय, पण संकुल बांधल्यापासून वापराविना धूळ खात पडलंय। त्यामुळे सध्या इथं अवैध कृत्यांचा हा अड्डा बनलेला आहे। यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। गोंदियातील जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये 46 ओपन जिम तयार करण्यासाठी 3,19 लाखांची निविदा काढण्यात आली, पण या निविदा प्रक्रियेमध्ये घोळ झाला। त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील 76,000 पेक्षा जास्त घरकुल लाभार्थी मोफत रेतीच्या प्रतीक्षेत आहेत। अद्यापही लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मिळालेली नाही। त्यामुळे लाभार्थ्यांना रेतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात। दापोलीमधील कोकण कृषी विद्यापीठात आंबा प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी तब्बल आंब्याच्या 120 प्रजातींच्या प्रदर्शनामध्ये समावेश आहे, तर कोकणातील स्थानिक आंब्याचाही यात समावेश आहे। 4 पुनर्परीक्षा देऊन सुद्धा लॉचे विद्यार्थी नापास झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठासमोर आंदोलन केलं। पेपर तपासण्यात आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला। गोंदियातील MBBSच्या विद्यार्थ्यांना अनोखा उपक्रम राबवला। विद्यार्थ्यांसाठी ज्ञान साखळी उभारण्यासाठी एक नीट आणि JEE तयारीसाठी लागणारी 200 पुस्तकं वाचनालयाला भेट दिली। बीडच्या आष्टी तालुक्यातील अनुष्का आणि तनुष्का या 2 जुळ्या बहिणींना 10वीच्या परीक्षेतही चक्क सेम टू सेम मार्क मिळाले। दोघींनाही 96% गुण मिळाल्यानं सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं। वाशिमच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे भुईमूग, हळद आणि मूग पिकाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे। याच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली आहे। 5 दिवसामध्ये 29 गावातील 127 शेतकऱ्यांच्या 74 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। जळगावमधील धरण गावातील एका शेतकऱ्यांना हताश होऊन टोकाचं पाऊल उचललंय। अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या 6 एकर पपई बागेवर त्यानं रोटावेटर फिरवला। रोटावेटर फिरवून पपई बाग उद्ध्वस्त केली। तापमानातील बदलासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा सडू लागलाय। त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला। मागील 4 दिवसांपासून येवल्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। यावेळी वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचा शेड अंगावर पडला आणि एक जण गंभीर जखमी झाला, तर पिकांचं सुद्धा नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। कराड, पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलाय। हवामान खात्यानं सातारा जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिला। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पुढील 2 दिवस हवामान खात्यानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी पशुधनाला सुरक्षित ठिकाणी बांधावं आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलंय। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी करण्यात आली। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात ही चौकशी करण्यात आली। सत्तेचा अमानुष गैरवापर सुरूच असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं। मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणावरून त्यांनी हा गंभीर आरोप केला। खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। बाळासाहेबांनी आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शहांना मदत केली होती। UPA काळात शरद पवारांमुळे मोदींना होणारी अटक टळली असा दावा संजय राऊतांनी केला। अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते, पण शहांप्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलले, त्यामुळे शहांची सुटका झाली असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं म्हणत राऊतांनी सवालही उपस्थित केला। मी कथा, कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचणं सोडलंय। संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावरून फडणवीसांनी हा टोला लगावला। बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, अजून त्यांचे शिवसैनिक आम्ही जिवंत आहोत, ते
महालोफर आहेत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली.